नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चंद्रशेखर वेंकट रमन यांच्याबद्दल। चंद्रशेखर वेंकट रमन हे प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते। सी.व्ही. रमन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 मध्ये तिरुचिरापल्ली, मद्रास प्रेसिडेन्सी, तमिळनाडू मध्ये झाला। त्यांचे वडील चंद्रशेखर अय्यर भौतिकशास्त्र आणि गणिताचे अभ्यासक होते। ते विशाखापट्टणम येथे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। सी.व्ही. रमन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917 ते 1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले। रमन हे काही काळ बंगलोरातही होते। रमन यांचे 6 मे 1907 रोजी लोकासुंदरी अम्मल बरोबर लग्न झाले। सी.व्ही. रमन यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केले आणि या खजिन्यांचा प्रकाश विकिरणकाचा गुणधर्मांचा अभ्यास केला। 28 फेब्रुवारी 1928 साली त्यांच्या रमन प्रभाव रमन इफेक्ट प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरिंग या शोधासाठी ते ओळखले जातात। त्यांना 1931 मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी चंद्रशेखर लिमिट आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणुप्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1930 ला मिळाला। त्यांनी हा शोध लावला नसता तर समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो हे आपल्याला कधी समजलंच नसतं। या शोधामुळे लाईटच्या नेचर आणि बिहेवियर बद्दल देखील हे कळलं की जेव्हा लाईट पारदर्शी माध्यमातून तसं सॉलिड, लिक्विड आणि गॅसमधून प्रवास करतो तेव्हा त्याच्या गुणांमध्ये बदल होतो। त्यांनी केलेल्या नवनवीन शोधांमुळे विज्ञान क्षेत्रात भारताला एक नवी दिशा मिळाली, देशातील विकासाला चालना मिळाली। चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो। याच तारखेला रमन यांनी त्यांचा शोध निबंध नेचर या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठवला होता। सी.व्ही. रमन यांना 1924 साली लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य बनवण्यात आले होते। 1929 साली भारतीय विज्ञान काँग्रेसच्या 16व्या सत्राचे ते अध्यक्षपद भूषवले होते। 1948 साली सी.व्ही. रमन यांनी विज्ञानाच्या विचाराला आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोरची स्थापना केली। विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाकरता त्यांना 1954 साली भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला। 1997 ला लेनिन शांतता पुरस्कारही प्रदान करण्यात आला। 21 नोव्हेंबर 1917च्या पहाटे त्यांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला। भारताला विज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे महान वैज्ञानिक सी.व्ही. रमन आज आपल्यात नसले तरी देखील त्यांच्या महत्त्वपूर्ण शोधांमुळे ते कायम आपल्यात जिवंत राहतील। आज देखील त्यांच्या अद्वितीय शोधांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो। सी.व्ही. रमन यांचे व्यक्तिमत्व येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील।